हॅलो मित्रांनो, नमस्कार आणि सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज हा व्हिडिओ ब्लॉग नसणार आहे. आज हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह टाईप असणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला आपलं जे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे ते आपल्या MPSCच्या ID मध्ये सबमिट कसं करायचं, त्याला ऍड कसं करायचं आणि आपल्या MPSCचा ओव्हरऑल फॉर्म कसा भरायचा ते मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि पहा, कारण व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. मी पहा, पूर्ण स्टेप्स फॉलो करा. तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशीच नवीन नवीन माहिती आणि स्टडीचे ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण जाऊ कम्प्युटरच्या स्क्रीनवरती. तर सर्वप्रथम आपण MPSCच्या साईटवरती जाऊ. म्हणजे आपला जो मेन साईट आहे MPSCची, mpsc.gov.in, त्या साईटवर जाऊ आणि लॉग इन करू. आपण लॉग इन करायच्या आधी ती वेगळी साईट उघडते. तर ते म्हणजे ते भिण्याचं काही नाही तिथं, कारण ती साईट नॉर्मल आहे. ह्या साईटवर गेल्यावर ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये जायचं आहे. हे इथं आहे. ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये गेल्यावर ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम आणि मग आपण मेन MPSCच्या वेबसाईटवरती पोचतो आणि ह्या साईटवरून आपण आपल्या MPSCच्या ID लॉग इन करू शकतो. हे इथं कॉर्नरमध्ये लॉग इन आहे. मी माझा नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो. मी लॉग इन केलं आहे. हे तुम्ही पाहू शकता, इंटरफेस असं येते. प्रोफाईल क्रिएशन, होम, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉगआउट. तर आपल्याला सर्वात आधी माय अकाउंटमधून तो फॉर्म भरायचा आहे. म्हणजे माय अकाउंटमध्ये सगळे फॉर्म्स असतात. त्याच्या अगोदर आपल्याला माय अकाउंटमध्ये जावं लागेल. हे तुम्ही पाहू शकता, माय अकाउंट आहे. या माय अकाउंटमध्ये जाऊन इथं अनलॉक माय प्रोफाईल टू एडिट असा ऑप्शन असतो. मी इथं आधीच तसं केलं आहे म्हणून इथं ते दिसत नाही आहे. आणि अनलॉक असताना आपण कोणताही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकत नाही. त्याच्यामुळे आधी प्रोफाईल क्रिएशनवर जाऊन जे आपला सगळा डेटा आहे तो डेटा सबमिट करायचा आहे. हे प्रोफाईल क्रिएशन आहे. याच्यावर जाऊन आधी जो आपला डेटा आहे तो सबमिट करून सेव्ह करायचा आहे, लॉक करायचा आहे प्रोफाईलला. त्याच्यानंतरच हे करू शकते, फॉर्म भरू शकतो आपण. तर आपण जाऊ, आपलं जे टायपिंगचं सर्टिफिकेट भरायचं आहे ते आपण ओपन करू. इथं तुम्ही पाहू शकता, हे त्याचं पेज आहे. थोडंसं स्क्रोल केल्यावर इथं सिलेक्ट क्वालिफिकेशन येते. याच्यामध्ये आपण थोडंसं स्क्रोल जर केलं आणखी तर तिथं खाली लिहून आहे सर्टिफिकेट म्हणून. हे थांबा, तुम्हाला दाखवतो. हे इथं डायरेक्ट होत नाही आहे, पण हे सिलेक्ट क्वालिफिकेशन टाईप जे आहे हे इथं, याच्यावर क्लिक करून आपण जे आपल्या सर्टिफिकेट ॲड करायचं आहे त्याच्यासाठी आपण इथून ओपन करू शकतो. याच्यावर क्लिक केलं का हे बघू शकता, इथं तुम्ही सर्टिफिकेशन्स आहे. याच्यावर क्लिक केलं की त्याच्यानंतर हे आपलं त्याचा जे दुसरा नंबरचा जो कॉलम आहे तो आहे नेम ऑफ सर्टिफिकेशनचा. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडं जो पण टायपिंगचं सर्टिफिकेट असेल, GCCचं मराठी 30, इंग्लिश 30, 40 जे असेल ते इथे सिलेक्ट करून त्याच्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस, म्हणजे तुम्ही पास आहे की तुम्ही आत्ता तो फॉर्म भरला आहे. मी पास आहे, त्याच्यामुळं मी पास केला. आणि माझ्या पासिंगची डेट, म्हणजे ज्या दिवशी मी माझं ते एक्झाम पास केली होती ती डेट, आणि त्याच्यानंतर माझा जो ग्रेड भेटला होता मला तो ग्रेड आणि पर्सेंटेज. त्याच्यानंतर किती महिन्याचं होतं ते, जे की 6 महिन्याचं होतं, ते 6 महिन्याचं ते हे सगळं ॲड केलं. आणि माझं फर्स्ट जे GCCचं इंग्लिश 30 होतं ते ॲड झालं. तसं पाहिलं तर ते GCCचं 30चं काही कामाचं नाही आहे, पण मी ॲड केलं स्टार्टिंगला. मी थोडंसं कन्फ्यूज होतो त्याच्यामुळं ते ॲड केलं. 30चं सबमिट केलं. तशीच बिलकुल एकदम सेम बाकीची पण प्रोसेस आहे. म्हणजे इंग्लिश 40 आणि मराठी 30ची फक्त सर्टिफिकेशन्स जे आहे, क्वालिफिकेशन जे ते निवडावं लागते. म्हणजे तिथं आपलं जे वेगळं सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट ॲड करावं लागते. आणि मग बाकीची पासिंग डेट आणि ग्रेड, पर्सेंटेज आणि तुम्ही कधी पास झाले हे ॲड करायचं आहे. बाकी सगळं नॉर्मलच आहे. हे सगळं ॲड करून मग आपल्याला आपली प्रोफाईल सर्वात शेवटला जाऊन लॉक करायची आहे. आता इथे आपला जो डेटा ॲड करायचा होता तो ॲड आपला झाला आहे, पण आपला फॉर्म भरून नाही झाला होता. मग थोडंसं कम्प्युटरवर प्रॉब्लेम्स येत होत्या, काय माहीत नाही काहून. तर थोडंसं ते प्रॉब्लेम येत होत्या आपल्या ऑनलाईन फॉर्म उघडायसाठी. म्हणून मग मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर शिफ्ट झालो.
आणि इथून मी माझा फॉर्म भरतो आहे. समोरची प्रोसेस थोडीशी किचकट आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला ते समजावसाठी थांबून आहे. जेव्हा तुम्ही तुमचे टायपिंग सर्टिफिकेट्स ॲड कराल तेव्हा हे सगळे एलिजिबल दाखवणार आणि तुम्ही सगळ्या 8च्या 8 पोस्ट सिलेक्ट करू शकणार. आणि याच्या नंतर जी प्रोसेस आहे ती मी सांगत होतो, जी किचकट आहे ती प्रोसेस ती आहे. ह्यावेळेस जे 7,000 जागा होत्या क्लर्कच्या, त्यासाठी एक स्पेशल अपॉइंटिंग अथॉरिटी म्हणून हे काहीतरी आलं होतं. त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या फील्डमध्ये काम करायची इच्छा आहे, तुम्ही ज्याच्या फील्डमध्ये काम करायला उत्सुक आहात, त्याच्यानुसार तुम्ही प्रेफरन्स निवडू शकत होता. म्हणजे जर तुम्हाला ॲनिमल हजबंड्रीमध्ये काम करायला आवडत असेल किंवा तुम्हाला एखाद्या स्पेशल जागेच्या कलेक्टरेटमध्ये काम करायचं असेल, तर तुम्ही त्या जागेला निवडून त्या जागेमधील जर तिथे क्लर्कची जागा अवेलेबल असेल तर तुम्ही तिथचे क्लर्क म्हणून काम करू शकता. अशानुसार होतं ते. खूप चांगलं होतं, चांगलं वाटलं होतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणता पण आणि किती पण सिलेक्ट करू शकत होता. पण तिथं ते मोबाईलमध्ये सिलेक्ट करताना प्रॉब्लेम्स येत होत्या, म्हणून मी जे मेजरवाले होते आणि जे माझ्या जवळपासचे होते आणि याच्यामध्ये जागा जास्त वाटत होत्या ते सगळे मी फिलअप केले. माझे अपॉइंटिंग अथॉरिटीज सिलेक्ट करून झाले होते, त्याच्यामुळं मी हे खाली आलो होतो आणि मी माझ्या बाकीचं जो होतं म्हणजे आपले प्लेस वगैरे ते फिलअप केला. आणि याच्यामध्ये थोडेसे वेगळे डॉक्युमेंट्स मागत होते, ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे होते. याच्यामध्ये 10वीचं मार्कशीट, आधार कार्ड आणि असे काही डॉक्युमेंट्स मागत होते, तर ते रेडी ठेवसान. बाकी मग मी फॉर्म भरला. इथे फॉर्म पूर्ण भरून झाला होता. फक्त ते शेवटचे 2 टप्पे होते, जे पेमेंटची होती आणि प्लेस निवडायची होती. ते 2च टप्पे बाकी होते. ते 2 टप्पे मी रेकॉर्ड करणं विसरलो. आय डोंट नो कसं विसरलो, पण ते विसरलो. ते शेवटचे 2च टप्पे होते. बाकी मी जेवढं सांगितलं तसंच भरलं तरी पूर्ण नॉर्मलमध्ये आहे. तुम्ही भरू शकता तशा प्रकारे फॉर्म. जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्याची इच्छा होत असेल, पाहू वाटत असेल, पुन्हा फ्युचरमध्ये पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर काही समजलं नसेल, काही विचारायचं असेल तर खाली कमेंट्स ओपन आहे, तुम्ही बिंदास आपला क्वेश्चन्स विचारू शकता, मी तुम्हाला आन्सर करेन. आणि तोपर्यंत पाहत राहा. बाय बाय.